एसटी कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुणरत्न सदावर्ते सध्या राज्यभर दौरा करतायत. ते स्वतः आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल? संप एकीकडे मिटता मिटत नाहीये आणि तुम्ही आता दौरा सुरू केलाय. मी काय राजकीय माणूस नाही आणि मी एखाद्या युनियनचा मालक नाही आणि 92,000 कष्टकऱ्यांचा पैकी मेजॉरिटी वकील मी आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस असं वाटतंय की बाबा अगदी सामान्य कष्टकरी त्या कष्टकऱ्यांना बोलवून त्यांना त्रास व्हावा, ह्यापेक्षा आपणच अगदी साधी माणसं आहेत, मी छोटी म्हणणार नाहीत कारण ती मनाची मोठी माणसं आहेत, त्रासलेली आहेत, परंतु ते हिंदुस्थानी आहेत, त्या लोकांना आपण जावं, त्यांच्याशी बोलावं. काही कौटुंबिक कार्यक्रम आहेत, काही प्राध्यापक संघटनांशी चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं मग तुम्ही त्याला संप म्हणू नका, एक दुखवटा आहे या कष्टकऱ्यांचा विलिनीकरणाच्या संदर्भातून आणि त्याच्यासाठीची ही महाराष्ट्रातली फेरी आहे. तुम्हाला ही फेरी करत असताना एसटी कामगारांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, काय काय समस्या समोर येत आहेत, काय आक्रोश जाणवतोय? साधी गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना 50 वर्ष पिळलं, परत मला म्हणजे घ्यावं लागतंय, दुसरा पर्याय नसतंय शरद पवारांनी, आणि टाळ्या पिटवून घेतल्या 25 वर्ष तुम्हाला विलिनीकरण देतो. अहो, एका दिवसाचे 1 दिवस जर खडा केला तर 8 दिवस भरून द्यायचे. टायर फुटणं काय त्यांचा दोष आहे का? तरी सुद्धा त्यांना शिक्षा आहे. असे जुलमी कायदे राबवत राहिले, बँका चालवल्या. अहो, बाजूच्या राज्यामध्ये जर तीच एसटी महामंडळाची शरद पवार करवी जे लोक असतात, आतापर्यंत 30-40 वर्ष जे काही सत्ता भोगली, ते बाजूच्या राज्याला 5% आणि यायला 13-14% या इथल्या ड्रायव्हर साहेबाला, आमच्या कंडक्टर साहेबाला, आमच्या मेकॅनिकल साहेबाला 14%. ही जी पिळवणूक आहे, हा जो त्रास आहे, ही जी विवंचना आहे, ह्या सगळ्यावर लोक कंटाळले होते आणि त्यांना एक आवाज पाहिजेत होता. आणि निपक्ष, निधर्मीय, म्हणजे कोणत्याच युनियनशी संबंधित नसताना असा आवाज म्हणून त्यांनी मला स्वीकारलं आणि त्यांचा आवाज म्हणून मी बोलत आहे. आणि मला माहिती आहे की संविधानिक मर्यादा आहेत, संविधानिक प्रगल्भता आहे आणि त्या मर्यादांमध्ये एक आगेकूच आहे आणि विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय एकूण अभ्यासपूर्ण ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत ते लक्षात घेता कष्टकऱ्यांच्या विलिनीकरणासाठी कोणती बाधा येणार नाही आणि तशा प्रकारचा अडसर निर्माण करण्याची हिंमत करणार नाहीत. कारण त्याला 2 कारणं आहेत, सांगतो मी तुम्हाला. मला सांगा, दिवाकररावजी रावते या औरंगाबादचे आहेत, ह्यांच्यापेक्षा मी म्हणत नाही कोण कमी शहाणं आणि कोण जास्त शहाणं, कोणाचं शहाणपण मोजण्याचं आणखीन तंत्र म्हणजे अस्तित्वात नाही किंवा ते कॉमन नॉलेजचा भाग असते. अनिल परब मंत्री आहेत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे, शिवसेनेचे, ते म्हणतायत की मेस्मा लागते, भीती घालायचा प्रयत्न केला, भूत आलं. दिवाकररावजी रावते, मी तर असं म्हणतो की त्यांनी सभागृहात सांगितलं की मेस्मासारखी कारवाई होऊ शकत नाही कारण ते स्टेट नाही. तर सांगायचं तात्पर्य हे की यांच्या जाडाला जोडच नाही, यांचं सब बेफिकीर आहे आणि त्याच्यातून कष्टकरी असा एकवटलाय, तो म्हणतो यार 50 भावंड गेलेत, शहादत स्वीकारली, आम्हालाही फाशी देऊन टाका. परंतु तो आता शरद पवारांनी सांगितलं तरी भयकवत यायला तयार नाही. आणि मुख्यमंत्री उद्धवला तर मी परत तुमच्या माध्यमातून ह्या शहरातून आवाहन करतो की अशा प्रकारचा पंगा इंदिराजींनी घेतला होता इमर्जन्सी लावून, तसाच पंगा त्यावेळेस त्या पंग्यामध्ये देश जिंकला होता, तसाच पंगा आता घेऊ नये. तसा जर पंगा घेतला तर मंत्री आणि मंत्रिमंडळ एकटं पडेल आणि महाराष्ट्रातला जो आज माणूस आहे, एका खाजगी म्हणजे माध्यमानं, प्रिंट माध्यम आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात अग्रगण्य माध्यम आहे, त्यांनी सर्वे केला कष्टकऱ्यांच्या बाबतीत नाही तर सामान्य माणसाचा, तर 85% ते सर्वे आमच्या बाजूने आहे. त्यामुळं पंगा घेऊ नये सरकारने आणि विलिनीकरण करून टाकावं, असं शॉर्ट आमचं म्हणणं आहे. सध्या तुम्ही ही केस जी आहे ती कोर्टात लढत आहात, कोर्टामध्ये केसचं स्टेटस काय आणि काय त्याच्यामधून तुम्हाला एक्सेप्टेशन्स आहेत? एक लक्षात घ्या, आमच्या एक्सपेक्टेशन तर संविधानिक आहेत, आम्हाला कोणाचं फेवर नाही पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन
हे फार सक्षम आहे. परंतु दुःखद गोष्ट मला तुमच्या माध्यमातून सांगायची आहे की तासगावला आज काही महिलांचे मला फोन आले, कष्टकरी महिला आहेत, तर सार्वजनिक शौचालय वापरू दिलं नाही. आणि ज्या प्रकारे पोलिसी खाक्या दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे. दिलीप वळसे पाटील, तुम्ही गृह विभागाचे मंत्री आहात, कृपा करून असं करू नका. ज्या प्रकारे पोलीस ॲक्शन केली जाते, माननीय संबंधित न्यायालय काय ऑब्झर्वेशन आहेत सांगू तुम्हाला मी. उरण सारख्या ठिकाणी कष्टकऱ्याला अटक करण्यात आली. काय अटक करण्यात आली? गुन्हा काय? 353. आता तुम्ही विचारा की हे मी पहिल्यांदाच सांगत आहे, 353च्या गुन्ह्यामध्ये कॉज काय? तर कॉज असा आहे की ज्याला आरोपी करण्यात आले त्या आरोपींनी गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचे पाया पडले. तर माननीय न्यायालयाने विचारलं त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरांना की पाया पडला एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा तर तो गुन्हा कसा होतोय, आणि नोटीस इश्यू केली. सांगायचं तात्पर्य की पोलीस ॲक्शनचा जे मिसयूज आहे ते सुद्धा एवढ्या प्रमाणावर होणं हे महाराष्ट्रानं अगोदर पाहिलं नाही. आणि मला असं वाटतं की सामान्य शिवसैनिक जो आहे शाखेतला, तो शिवसैनिक सुद्धा आमच्या सोबत आहे. आम्ही एवढं धडधड बोलत आहोत, आम्ही एवढं स्पष्ट बोलत आहोत, आणि तरी सुद्धा बिलकुल शिवसैनिक स्थिर आहे. याचा अर्थ शिवसैनिकाची आमच्यासोबत साथ आहे, याचा अर्थ भीमसैनिकाची आमच्यासोबत साथ आहे, याचा अर्थ RSSचे जे सैनिक आहेत त्यांची आम्हाला साथ आहे. सगळ्या जाती धर्माचे, एक मराठा लाख मराठा सगळे आमच्यासोबत आहेत. त्यामुळं सरकारला विचार करावा लागेल. विलिनीकरण होणार याच्यात बिलकुल शंका नाही. विलिनीकरण होणार यात शंका नाही म्हणताय तुम्ही. मात्र आता 37वा दिवस आहे आज आंदोलनाचा. जसे ST कर्मचारी त्या ठिकाणी बसलेले, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातले तमाम प्रवासी आहेत, ते सुद्धा वेटीस धरले गेलेले आहेत. फ्युचर काय, भवितव्य काय या दोन्ही समूहांचं? हे तुम्ही म्हणता वेटीस धरलेत, पण तुम्ही मला 5 बातम्या दाखवा, कोणत्याही खाजगी दूरचित्रवाहिनीच्या कोणत्याही 5 बातम्या दाखवा ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी म्हणलंय की आम्हाला वेटीस धरले, ज्याच्यामध्ये प्रवासी संघटनेनं म्हणलं आम्हाला वेटीस धरले, ज्याच्यामध्ये दूधवाल्यांनी म्हणलं आम्हाला वेटीस धरले. पण बोलत नाहीत ह्याचा अर्थ त्रास नाही असं होत नाही ना. लक्षात ठेवा की जे 50 हे महाराष्ट्र आहे, हे भावनाप्रधान आहे. त्याच्यामुळे 50 ज्यावेळेस कुंक पुसल्या गेले त्यावेळेस महाराष्ट्रातला माणूस भावनिक जोडला गेलेला आहे. महाराष्ट्रातला माणूस विचारतंय 600-1200 करोड एकट्या गृहमंत्र्यासाठी अनिल देशमुख जेलमध्ये, आणि 600 करोडच्या तरतुदीसाठी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी. एवढा का विचार? 600 करोड जास्त की 1200 करोड जास्त? त्याच्यामुळं सामान्य महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याला माहिती आहे की हे सब गोलमाल आहे भाई, गोलमाल आहे. भ्रष्टाचाराचं तंत्र आहे. विलिनीकरणाच्या नंतर भ्रष्टाचार करता येणार नाही. शरद पवारांचं वर्चस्व असलेली बँक खऱ्या कष्टकऱ्यांच्या ताब्यात येईल. लोक मोठी होतील, बोलायला लागतील, चांगले कपडे घालतील, चांगल्या लेकरं त्यांच्या शाळेत जातील, दणदणादण होईल. त्या भीतीपोटी हे विलिनीकरण नको म्हणतात. अडसर फक्त आणि फक्त शरद पवार. म्हणजे तुम्ही विलिनीकरण होईपर्यंत हा सगळा लढा, तुमचा संघर्ष, तुमचे दौरे, हे आंदोलन आणि तुमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे. मला सांगा चुकीचं काय त्याच्यामध्ये? माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि माननीय न्यायमूर्ती जस्टिस श्रीराम यांनी स्पष्टपणे सांगितलंय, ह्या 70 वर्षात एक मोठा निकाल आला. त्या निकालात म्हणलं त्यांनी की फुले शाहू आंबेडकरांचा गजर करत बसणाऱ्या कष्टकऱ्यांना कोणाचीच हरकत असू शकत नाही. आणि मग तुम्ही आणि मी आणि ते काय नाव त्यांचं, ते मंत्री ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब, कोण ते, कसं काय माननीय मुंबई उच्च न्यायालयापेक्षा मोठे झालेत का? मी तरी मानत नाही ते मोठे झालेत. आणि मी हे मानत नाही की मुंबई उच्च न्यायालयापेक्षा माननीय शरद पवार हे मोठे आहेत. त्यामुळं आमच्या हातात नाही. तुम्ही आज सांगा आम्हाला, तुमच्या माध्यमासमोर येऊन सांगायला सांगा की विलिनीकरणासाठी ते आमच्यासोबत बसायला तयार आहेत. आम्ही अर्ध्या तासातला फॉर्म्युला दिलेला आहे, अर्ध्या तासात विषय मार्गी निघताय. चला जाऊ, मान्य मुंबई उच्च न्यायालयात सुट्टी असू द्या, आम्ही विनंती करू आणि निकाली काढू विषय. परंतु आमच्यामुळं हे सगळं चाललंय हे चुकीचं आहे, आमचा दुखवट आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, कुणी एखाद्या प्रेतावर मित्राच्या, आप्तेष्टाच्या, मुलाच्या, पित्याच्या, नवऱ्याच्या प्रेतावर किती दुःख करावं, हे कोण?
हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब ठरवणार आहेत. कोण ठरवणार आहेत? अजित पवार ठरवणार आहेत. उपमुख्यमंत्री नाही, सॉरी, नाही होणार तसं. ते कष्टकरी ठरवेल. हम है हिंदुस्तानी. आता थोडेसे हलके फुलके प्रश्न घेऊयात. तुम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भात ज्यावेळेला तुमच्यावरती नाराजी निर्माण झाली होती की तुम्ही पिटिशन घेऊन सुप्रीम कोर्टात गेलात, मराठा आरक्षण रद्द झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज तुमच्यावरती नाराज आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आझाद मैदानावरती 1 मराठा लाख मराठाची घोषणा देतात. त्या नजरेतून ह्या नाराजीकडे कसं बघता समाजाच्या? नाही, ते माझे बांधव आहेत, ह्युमन बिंग आहेत. मग त्यांचंच आरक्षण घालवलं? नाही, तसं नाही. ते मी संविधानिक दृष्टिकोन दाखवला. संविधान वाचून दाखवणं आणि संविधानिक काम करणं याच्यात काही चुकीचं नसते. त्यांना त्यांची फसवणूक कोण केली, सरकार कोणाचं होतं, 147 लोक कोण होते, देशातले वकील कसे आले, त्यांच्यावर खर्च कसा झाला, आणि त्या माझ्या मराठा बांधवांना माहीत आहे सरकारने केलेली फसवणूक आहे. आणि आज ते ताटमानानं म्हणतात माझ्यासोबत 1 मराठा लाख मराठा. आणि 1 मराठा लाख मराठा हे जे घोषणा आहे ना, ती लष्करातली घोषणा आहे, हिंदुस्थान्यांची घोषणा आहे. आणि माझे भाऊ आहेत मराठा समाजातले, आम्ही सोबत म्हणतो. आणि गनिमी काव्यानं छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी वारसदार आहे. मला कोणी थांबवू शकत नाही, कोणी टोकू शकत नाही. जिंकणार विलिनीकरण, जिंकणार संविधान. विलिनीकरण जिंकणार, पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्यांना मिळालं होतं, त्यांच्या पदरात काहीतरी पडणार होतं. नेमकं तुम्ही ती केस लढवल्यामुळे ती त्यांच्या ताब्यातून पदरातून निघून गेलेलं आहे. तर त्याच्याबद्दल राग आहे तुमच्याबद्दल त्यांच्या मनात अजून आहे? नाही, कोणी काय ठेवावं मनात हे व्यक्तिविशेष आहे. त्याला माझ्या मनात काय आणि तुमच्या मनात काय असं काही नाही. परंतु माझ्या मराठा बांधवांना हे स्पष्टपणे माहीत आहे. मला दाखवा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि शरद पवार जे आज या महाराष्ट्रातलं सरकार चालवतायत, होल्ड करतायत, या दोघांनी क्लीन दृष्ट्या मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कायदेशीर प्रक्रिया कुठं पार पाडली. मी रिझर्वेशन घालवणारा नाही, मी संविधानिक भाषा दाखवणार आहे. त्यांची फसवणूक आणि त्याला धोका जे दिला मराठा बांधवांना ते अजित पवार आणि शरद पवारांनी दिला असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत एकाही मराठा बांधवाची मी तर म्हणतो आसक्ती नाही. आसक्ती जे PWDला गुत्तेदारी करतात ते या माझ्या बांधवांच्या म्हणजे डोक्यावर गुत्तेदाऱ्या मिळवतात. ज्यांना राजकारणाची दुकानं चालवायची असतात, ज्यांना बडेजाव करून घ्यायचं असते, ते लोक नाराज आहेत. सामान्य मराठा माणूस, सामान्य मराठा बांधव 1 गुणरत्न 1 लाख गुणरत्न म्हणते. दुसरा प्रश्न, तुम्ही नुकतंच पाठीमागं 2 दिवसापूर्वी खूप ट्रोल झालात. म्हणजे बिपिन रावत यांना ज्यावेळेला श्रद्धांजली आझाद मैदानावरती अर्पण केली जात होती त्यावेळेला तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला जाऊन विचारलात की ती कोण होते, काय पद होतं, काय नाव होतं वगैरे असं सगळं, आणि ती क्लिप समोर आली. अशा पद्धतीने तुम्ही ट्रोल झालात. तर तुम्हाला खरंच माहीत नव्हतं बिपिन रावत कोण आहेत काय, की काय नक्की काय प्रकार होता? एक लक्षात घ्या, ती TV9नच केलेली बातमी होती. सगळीकडे आलेली बातमी आहे, सगळीकडे. ऐका, आणि तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ती पहिली श्रद्धांजली सभा होती. मुंबईतल्या आझाद मैदानातून होती. घटना घडून काही क्षण झालेले होते आणि त्या क्षणाच्या नंतर पहिली श्रद्धांजली सभा होती. मी पेशाने वकील आहे आणि चूक कोणतीच झालेली नाही पाहिजे. आणि मला त्या क्लिपमध्ये असं म्हणजे चुकीचं खात्री करून बोलणं हे वकिलाचं कर्तव्य असते. आणि मी कष्टकऱ्यांचा वकील आहे. हा अपमानास्पद काय आहे का? त्याच्यात काहीच नाही. माहिती, शुद्ध माहिती, पूर्ण माहिती, परिपूर्ण माहिती घेऊन बोलणं याच्यात गैर काय? तुमच्या TRPसाठी कुणाला काहीतरी लिहायचं असतंय, मला माझ्यावर क्लिप समोर TRP साठी म्हणून नाही, ते क्लिप धडधडीत समोर आलेली आहे. ती क्लिप दाखवली आहे आपण, वेगळे त्याला काही मोडतोड केली आहे किंवा असं काही नाही. तसं केलं असं तर तुम्ही सोडलं नसतं ना. नाही, त्याच्यात चूक काहीच नाही ना. त्या क्लिपमध्ये बी ती क्लिप तुम्ही बघा, त्या क्लिपमध्ये अपशब्द काय आहे का? अपशब्द नाही. तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन नव्हती, जी घटना घडली त्याच्याबद्दल तुमच्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती, ह्या संदर्भातली ती माहिती आहे. तुम्ही ख्यातनाम वकील आहात आणि आपल्या देशाचे CDS ज्या वेळेला त्यांचं निधन होतं त्यावेळेला त्यांच्याबद्दलचं नाव किंवा त्यांचं पद आणि ह्या सगळ्या माहिती तुमच्याकडे नसणं ही कुठेतरी एक खेदजनक बाब आहे. त्या संदर्भातला तो विषय, त्यामुळे तुम्ही ट्रोल झालेले होतात. नाही, तसं काहीच नव्हतं. हे तुम्हाला पत्रकार म्हणून वाटतंय TRPसाठी.
त्याचं मला काही नवीन नाही. टीआरपी नाही. तुम्ही एक मराठा लाख मराठाची जी घोषणा दिली त्यात टीआरपी होता. मी बोलतो ना, नाही एक ती टीआरपी नाही, ते लष्करातली घोषणा आहे. ते TV9 कधीपासून म्हणायला लागलं की ते टीआरपी आहे. लष्करातल्या घोषणेला उद्या भारत माता की जयला टीआरपी म्हणून ह्याला पण कसं काय टीआरपी असू शकतो? सांगतो ना तुम्हाला, ऐकून तर घ्या थोडं, तुम्ही संयम घ्या, संयमानं घ्या, लक्षात घ्या. परिपूर्ण माहिती घेऊन अभ्यास पूर्ण कसं असतंय की बरेच वेळेस बऱ्याच गोष्टी अर्धसत्य होऊन जातात. त्याच्यासाठी सत्यता हे करून काही क्षणाच्याच अगोदरची गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये भारताचे एक वीरपुत्र नव्हते, अनेक वीरपुत्र होते. सगळ्यांच्या बाबतीतली माहिती घेतली होती, परंतु ट्रोल करण्यासाठी कटछाट करण्यात आलं. ट्रोल करण्यासाठी अशाही प्रकारचं कटछाट करण्यात आलं. त्याच्यातला ड्रिल दाखवला नाही. त्याच्यासोबत ते जे भाष्य करण्यात आलं त्यासोबतचं पूर्ण वक्तव्य दाखवण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं माननीय रावतजी कालही या देशासाठी महान होते, माझ्यासाठी महान होते, उद्याही महान राहतील. आता कोणाला ट्रोल करून मोठं व्हायचं असेल गुणरत्नला, तर आता ते एक माध्यम आहे. गुणरत्नवर टीका केली की माणसांचं नाव चर्चेत जाते, करू देत. आता शेवटचा प्रश्न विचारतो मी. तुम्ही परवाची तिरंगा रॅली पाहिली असेल MIMची. मुस्लिम आरक्षणासाठी त्यांनी औरंगाबादहून मुंबईला तिरंगा रॅली काढली आणि तिथं असदुद्दीन ओवेसींचं भाषण सुद्धा झालं. तर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? मुस्लिमांना 5% आरक्षण आणि त्यासाठी सध्या जी MIM ज्या पद्धतीने आक्रमक होते आहे, काय वाटतं? हे पहा, रिझर्वेशनच्या बाबतीत फार क्लिअर आहे. कास्टवर रिझर्वेशन नाही आणि मुंबईतले जे प्रमुख मुस्लिम घटक आहेत, म्हणजे माहीमच्या दर्गाचे प्रमुख, त्याच्यानंतर हाजी अली दर्ग्याचे प्रमुख सोहेल खंडवानीजी यांच्यासोबत आमची पत्रकार परिषद TV9नी लाईव्ह दाखवलेली आहे. त्याच्यात जर आपण बघितलेलं असेल तर आम्ही स्पष्ट सांगितलंय की इंडिपेंडेंटली मुस्लिम रिझर्वेशन मिळू शकत नाही, त्याच्यावर पॉलिटिक्स होऊ शकते. असदुद्दीन ओवेसी हे म्हणजे प्रॅक्टिशनर वकील नाहीत, परंतु एवढं तर त्यांना ज्ञान असावं की जातीवर आरक्षणाची तरतूदच नाही. पण असदुद्दीन ओवेसी, हे बघा मी सांगितलं, ज्याचा राजकीय पक्ष असते त्याला त्याचं मांडावं लागतंय, त्याला त्याच्या झोळीमध्ये मतं टाकून घ्यावे लागतात. निवडणुकींचा पेव आलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते काय करत असतील तर ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु जातीवर रिझर्वेशन मिळणार नाही आणि तसं देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही 50%च्या पुढे दिलेल्या आरक्षणाला प्रमुख विरोधक असू. मी विरोधक असेल. असदुद्दीन ओवेसी तुम्ही म्हणता राजकीय व्यक्ती आहात, परंतु तुमचे असंख्य चाहते आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. ते सुद्धा म्हणतात की गुणरत्न सदावर्ते काही दिवसानंतर राजकीय भूमिका घेऊ शकतात किंवा राजकीय भूमिका घेतली तर ते अधिक सोयीचं ठरेल. माझे पिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा मला पुत्र म्हणून एक देशामध्ये ओळख निर्माण झालेली आहे, ते संसदेतही होते, ते चौदार तळ्यावरही होते, ते कोर्टामध्ये सुद्धा हक्कांसाठी लढत होते. त्याच्यामुळे संविधानिक अधिकार आहे, ज्याला जेव्हा जे करावं वाटतंय. अनेक पत्रकार संसदेत जाऊन बसले, संसदेतून काही लोक पत्रकार झाले, कपिल सिब्बल सारखे वकील तिकडे गेले आणि काही लोक कष्टकऱ्यांसाठी, प्रशांत भूषण सारखा जो माझा भाऊ दिल्लीचा आहे, ते लढतायत. मी माझ्या मनाचा मर्जीचा मालक. ते सुद्धा आता माध्यमांनी आणि संजय राऊतांनी ठरवावं की काय मी उद्या काय करावं. तुम्ही काय करणार आहात म्हणून विचारलं. मी काय कष्टकरी अशी काही भूमिका घेतला तर आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे. जयश्री पाटील कष्टकऱ्यांचा आवाज आहे. लढेंगे कष्टकऱ्यांसाठी. ते आपण जनतेवर सोडून देऊ, जनता ठरवेल. अशा पद्धतीनं गुणरत्न सदावर्ते यांनी राजकीय संकेत सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.